नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 10वी कुमार भारती प्रथम भाषा मराठी या पाठ्यपुस्तकातील संत रामदासांची कविता चौथी उत्तम लक्षण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे, महाराष्ट्र ही संतांची पावनभूमी म्हणून ओळखली जाते. या महाराष्ट्राच्या भूमीत अनेक संत होऊन गेले. श्री चक्रधर स्वामी, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत चोखामेळा या संतांपासून सुरू झालेली ही संत परंपरा समाजाच्या विविध स्तरांमधून आलेल्या संतांनी पुढे चालविली. या संत मंडळींमध्ये संत गोरोबा, संत सावता, संत नरहरी, संत एकनाथ, संत शेख मोहम्मद, संत तुकाराम व संत रामदास आणि संत जनाबाई, संत सोयराबाई, संत निर्मळाबाई, संत मुक्ताबाई, संत कान्होपात्रा या व अशा अनेक संतांची नावे आपणास घेता येतील. त्यांनी आपल्या सदविचार व सदवर्तनातून लोकांना दया, अहिंसा, परोपकार, सेवा, समता, बंधुभाव या गुणांची शिकवण दिली व त्याचप्रमाणे भक्तीची शिकवण देत असताना धर्मरक्षणाचा व भक्ती मार्गाचा खंबीर निर्धार लोकांच्या मनात निर्माण केला. नेहमी लोकांना सदवर्तनाचे व सदविचाराचे धडे आपल्या कीर्तनातून व लेखणीतून दिले. असेच कार्य संत रामदासांनी महाराष्ट्रामध्ये केले. आपल्या भक्तांना त्यांनी चांगले उपदेश देऊन वर्तनात बदल घडवून आणण्याचे काम केले. पहा, उत्तम लक्षण संत रामदास. उत्तम म्हणजे चांगला, आदर्श किंवा गुणसंपन्न व्यक्ती ज्याला आपण म्हणू. आणि लक्षण म्हणजेच वैशिष्ट्य. म्हणजेच या कवितेमध्ये संत रामदासांनी उत्तम आदर्श व्यक्तींची लक्षणे सांगितलेली आहेत. गुणसंपन्न व्यक्ती कोणाला म्हणायचं? उत्तम व आदर्श व्यक्तींची लक्षणे सांगत असताना संत रामदासांनी व्यक्तींनी जीवन जगत असताना ते कसे जगावे, म्हणजेच जीवनात वागताना काय करू नये व काय करावे याचे स्पष्ट मार्गदर्शन या ओव्यांमधून कवींनी केलेलं आहे. त्यांच्या मते नेहमी सत्याचा मार्ग स्वीकारावा, म्हणजेच नेहमी खरे बोलावे, विवेकाने सदविचाराने वागावे व आपली कीर्ती म्हणजेच महती वाढवावी असा मोलाचा संदेश या कवितेतून विद्यार्थी मित्र हो आपणास मिळतो. पहा, सुरुवातीला आपण कवींचा थोडक्यात परिचय करून घेऊयात. संत रामदासांचा जन्म 1608 साली झाला व त्यांचा मृत्यू 1682 साली झाला. संत रामदासांचे संपूर्ण नाव नारायण सूर्याजीपंत ठोसर हे असून ते श्रीरामाचे निश्चिम भक्त होते. म्हणून ते स्वतःला रामाचा दास म्हणजेच रामाचा सेवक म्हणून घेत. त्यांनी पुढे रामदास हे स्वतःला नामाभिधान धारण केले. त्यांनी आध्यात्मिक विचारांचे प्रतिपादन करणारे टीकाग्रंथ, दासबोध, करुणाष्टके, स्फुटकाव्ये, स्तोत्रे, आख्यानकाव्य, उपदेशपर रचना, अभंग, पदे, भूपाळ्या व आरत्या अशी विविध प्रकारचे वाङ्मय सुद्धा त्यांनी निर्माण केलेले आपल्याला पाहायला मिळते. दासबोध ही त्यांची संपूर्ण स्वतंत्र कृती असून त्यातून त्यांचा व्यासंग, चिंतन, समाजाचे व जनरीतीचे त्यांनी केलेले सूक्ष्म अवलोकन प्रत्ययाला येते.
मनाचे श्लोक हे त्यांचे अत्यंत लोकप्रिय व सर्वांच्याच मुखी असणारे काव्य आहे. तसेच सुखकर्ता दुःखहर्ता ही जी गणपतीची आरती आहे, या गणपतीच्या आरतीची रचना सुद्धा संत रामदासांचीच आहे. या पद्यपाठातील ज्या प्रस्तुत ओव्या आहेत, या ओव्या त्यांच्या दासबोध या ग्रंथातून घेतलेल्या आहेत. या ग्रंथात संत रामदासांनी आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितली आहेत. हा ग्रंथ एकूण 7,751 ओव्यांचा असून तो 20 दशकांचा ग्रंथ. प्रत्येक दशकात त्यांनी वेगळा विषय मांडलेला आहे. शिवाय प्रत्येक दशकात 10 समास आहेत. यामध्ये स्तवन, लक्षणे, निरूपण, उपदेश अशा स्वरूपाच्या ओव्या आहेत. आपल्या पाठ्यपुस्तकात अभ्यासासाठी निवडलेल्या ओव्या ह्या दुसऱ्या दशकातील व दुसऱ्या समासातील उत्तम लक्षण या शीर्षकाखाली असलेल्या एकूण 42 ओव्यांपैकी निवडक अशा 10 ओव्या घेतलेल्या आहेत. पहा, आता प्रत्यक्ष कविता आपण पाहूया. आदर्श व्यक्तींची लक्षणे सांगत असताना संत रामदास महाराज म्हणतात, पहिल्या ओवीमध्ये, श्रोती व्हावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण, जेणे करिता बाणे खून, सर्वज्ञपणाची. श्रोती म्हणजे श्रोते हो, तुम्ही सावध व्हा, सजग व्हा. तुम्हाला आता मी उत्तम गुणवान व्यक्तींची लक्षणे सांगतो, जी सावध मनाने ऐका तुम्ही. जेणे करिता बाणे खून, सर्वज्ञपणाची. जेणे म्हणजे जाणे, बाणे म्हणजेच अंगीकारणे, सवय लावणे, आणि सर्वज्ञ म्हणजे सर्व जाणणारा. जेणेकरून तुम्ही सर्व गोष्टी मी सांगितलेल्या स्वतः अंगीकारण्याची सवय लावा. सर्व गोष्टी जाणण्याची खून तुम्ही अंगी बाणवावी, असं रामदास स्वामी या कवितेतून सांगतात. पहा पुढची ओवी, वाट पुसल्याविन जाऊ नये, फळ ओळखिल्याविन खाऊ नये, पडिली वस्तू घेऊ नये एकाएकी. पुसल्याविन म्हणजेच विचारल्याशिवाय, आणि एकाएकी म्हणजेच एकदम किंवा पटकन. आता ज्या मार्गाने आपल्याला जायचे आहे, त्या मार्गाची संपूर्ण माहिती आपल्याला असणं गरजेचे आहे. आणि ती संपूर्ण माहिती असल्याशिवाय त्या रस्त्याने जाऊ नये, जेणेकरून त्या मार्गावरील अडथळ्यांची माहिती समजून घेतल्याशिवाय आपण प्रवास करता कामा नये. पुढच्या त्याच ओवीमध्ये त्याच चरणात सांगितलेलं आहे की फळ ओळखल्याशिवाय खाऊ नये. म्हणजेच एखादं फळ आपल्या दृष्टीनं नवीन असेल तर त्याची ओळख पटवून घ्यावी, म्हणजेच त्यातील गुणधर्म समजून घ्यावेत. फळाचे सेवन केल्यास त्यापासून काही दुष्परिणाम तर होणार नाही ना, हे लक्षात घ्यावे. अन्यथा एखादं फळ हे विषारीही असू शकतं, त्यामुळे आपणास बाधाही होऊ शकते, बरं का. व पडिली वस्तू घेऊ नये एकाएकी, म्हणजेच रस्त्यावर पडलेली इतरांची वस्तू ही पटकन अचानक उचलू नये, जेणेकरून ती आपणास नुकसानकारकही असू शकते. जनी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये कदा काळी. जनी म्हणजे लोक, आर्जव म्हणजेच विनंती, आणि पापद्रव्य
म्हणजे वाईट मार्गाने मिळवलेली संपत्ती किंवा त्याला पैसा म्हणू आपण. जनी आर्जव तोडू नये म्हणजेच लोकांनी केलेली जी विनंती आहे ती विनंती आपण लक्षात घ्यावी, तिला अमान्य करू नये, तिचा स्वीकार करावा आणि पापद्रव्य म्हणजेच पापाने किंवा वाईट मार्गाने कधीही संपत्ती जमा करू नये. त्या वाईट मार्गाने मिळवलेल्या संपत्तीचा साठा कधीही करू नये. पुण्यमार्ग सोडू नये म्हणजेच पुण्याचा मार्ग, चांगला रस्ता, सदवर्तन ज्याला आपण म्हणू, सद म्हणजे चांगले वर्तन, कदाकाळी म्हणजेच कधीही कोणत्याही वेळी चांगले वर्तन सोडू नये, म्हणजेच नेहमी सदवर्तन अंगीकारावे आणि या सदवर्तनाचा अंगीकारण्याची सवय नेहमी आपल्याला लावून घ्यावी, असं रामदासांनी या 3ऱ्या ओळीमध्ये सांगितलेलं आहे. पहा पुढे, तोंडाळाशी भांडो नये, वाचाळाशी तंडो नये, संत संग खंडू नये, अंतर्यामी. आता इथं तोंडाळ म्हणजेच भांडकुदळ किंवा मनाला येईल ते बोलणारा व्यक्ती, याला तोंडाळ म्हटलेले. आणि वाचाळ म्हणजे व्यर्थ बडबड करणारा, उगीच व्यर्थ बडबड करणारा, ज्याच्या गप्पांना काहीच अर्थ नसतो, त्याच्या गप्पा निरर्थक असतात, त्याला वाचाळ म्हटलेले. आणि तंडो नये म्हणजे तंटा किंवा भांडण करू नये त्याच्याशी. आता जी व्यक्ती तोंडाळ म्हणजेच भांडकुदळ असते त्या व्यक्तीशी कधीच भांडू नये, कारण ती तोंडाळ व्यक्ती मनाला येईल ते बोलते व शब्दाने शब्द वाढत जातो हे आपल्याला माहीत आहे. त्यामुळेच आपण शब्द जपून वापरले पाहिजेत. आणि वाचाळ म्हणजेच निरर्थक व्यर्थ बडबड करणाऱ्या माणसांशी तंटा करत बसू नये, त्याच्याशी कधीच तंडू नयेत आपण, भांडत बसू नयेत आपण. म्हणजेच जे तोंडाळ व वाचाळ आहेत यांच्याशी कधीही भांडत बसायचं नाही. व याच ओवीच्या पुढच्या चरणामध्ये संत कवी रामदास म्हणतात, संत संग म्हणजेच संतांची संगत नेहमी धरली पाहिजे आपण, या संतांच्या सहवासामध्ये कायम राहिलं पाहिजे. संत म्हणजे कोण? सज्जन व्यक्ती, प्रामाणिक व्यक्ती, यांच्या सहवासामध्ये कधीही खंड पडू देऊ नये आणि मनापासून केलेली संतासोबतची मैत्री ही कधीही सोडू नये. हे अंतर्यामी म्हणजेच मनातून आणि हृदयातून कधीही आपल्या काढू नयेत, ते कायम आपल्याला आपल्या लक्षामध्ये ठेवायचं आहे, असं संत रामदास स्वामी या ठिकाणी म्हणतात. पहा पुढच्या ओळीमध्ये काय सांगितलंय रामदास स्वामींनी, आळसे सुख मानू नये, चहाडी मनास आणू नये, शोधिल्या विन करू नये कार्य काही. म्हणजेच आळसामध्ये सुख मानू नये, म्हणजेच आळशीपणा, ऐंदीपणा करून आनंद घेऊ नये. असे केल्याने फक्त तात्पुरते सुख मिळते, त्याने मनुष्य कायम सुखी होत नसतो. व कोणाच्याही बद्दल मनामध्ये चहाडी आणू नये, एकूणमेकांचं घराणं एकूणमेकांपाशी करू नये, वा दुसऱ्याबद्दल खोटे नाटे बोलणे हे सुद्धा मनामध्ये आणू नये. याच ओवीच्या पुढच्या चरणामध्ये संत रामदास स्वामी काय म्हणतात, शोधल्या विन करू नये कार्य काही. म्हणजे कार्य म्हणजेच काम, कोणतंही काम करत असताना त्याचा संपूर्ण शोध घेतल्याशिवाय, म्हणजेच करीत असलेलं काम चांगलं आहे वा वाईट आहे हे पाहिल्याशिवाय किंवा त्याचा संपूर्ण शोध घेतल्याशिवाय
ते काम हाती घेऊ नये व त्याचप्रमाणे चांगले काम हाती घेतल्यानंतर चांगलं काम करत असताना हे काम करत करतच मधातच ते अर्धवट सुद्धा सोडून देऊ नये. पुढे पहा, सभेमध्ये लाजो नये, बाष्कळपणे बोलू नये, पैज होड घालू नये काही केल्या. आता सभेमध्ये वा 4-2 लोकांच्या समूहाच्या बैठकीमध्ये आपण बसल्यानंतर बिनधास्त बोललं पाहिजे. तिथं आपण लाजता कामा नये, मोकळ्या मनानं बोललं पाहिजे. हे मोकळ्या मनानं बोलत असताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवली पाहिजे की बाष्कळपणे म्हणजे बालिशपणानं अर्थहीन असं उगाचच काहीही लहान लेकरांसारखं मात्र बडबडायला नाही पाहिजे. पुढे पहा, पैज पैज म्हणजेच स्पर्धा किंवा शर्यत आणि होड हा एक शब्द आलेला आहे इथं. होड हा सुद्धा याच अर्थाने वापरलेला शब्द आहे. पैज याच अर्थानं म्हणजेच स्पर्धा लावणे किंवा शर्यत या ठिकाणी लावणे. पण कोणाशीही शर्यत ठेवू नये वा विनाकारण स्पर्धा इतरांसोबत लावू नये. कोणत्याही प्रकारची शर्यत इतरांसोबत लावता कामा नये. कारण समोरच्यानी जर पैज लावण्याची किंवा शर्यत लावण्याचा जर आग्रह केला असेल तर त्यातून आपण समजून घेतलं पाहिजे की त्याचा काहीतरी या ठिकाणी फायदा आहे. त्यामुळे आपण इथे फसलो जाऊ शकतो. त्यामुळे इतरांशी पैज किंवा होड लावू नये असं रामदासांनी या ओवीमध्ये सांगितलेलं आहे. पहा पुढे, कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखो नये, परपीडा करो नये विश्वासघात. सहसा कोणाचा उपकार घेऊ नये म्हटलेले. आणि जर का एखाद्या वेळेस तशी गरजच पडली, इतरांचे उपकार आपण घेतलेच, इतरांकडून काम करून घेतलंच, तर त्याची लगेचच परतफेड सुद्धा करावी. म्हणजेच त्या उपकारामधून आपण लवकर उतराई व्हावं, ऋण मुक्त व्हावं असं या ठिकाणी सांगितलेले. आणि परपीडा म्हणजेच दुसऱ्यांना दुःख देऊ नये, त्यांना छळू नये, कुणाचाही विश्वासघात अथवा त्यांची बदनामी होईल अशी कृती किंवा कार्य करू नये. पुढे संत रामदास स्वामी म्हणतात, व्यापकपण सांडू नये, पराधीन होऊ नये, आपले ओझे घालू नये कोणी एकाशी. आता व्यापक म्हणजे मोठे. आता इथं अर्थ आलेला आहे व्यापकपण म्हणजेच मनाचा मोठेपणा. हा मनाचा मोठेपणा कधीही सोडून देऊ नये. आपले मन हे नेहमी व्यापक व मोठे ठेवावे. आणि पुढील चरणामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की आपलं जे ओझं आहे, आपले ओझे म्हणजेच आपला भार इतरांवर कधीही लादू नये. म्हणजेच आपण परावलंबी होऊ नये. पराधीन म्हणजेच परावलंबी, कुणावरही आपल्या आयुष्याचं ओझं टाकू नये. सत्य मार्ग सांडू नये, असत्ये पंथे जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये असत्याचा. म्हणजे सत्याचा मार्ग कधीही सोडू नये. सांडू नये म्हणजेच सोडू नये. म्हणजेच नेहमी खरेपणानं वागलं पाहिजे आपण. सत्याचा मार्ग कधीही सोडू नये म्हणजेच सत्याचाच मार्ग नेहमी धरला पाहिजे. नेहमी खरेपणानं वागलं पाहिजे. असत्याच्या मार्गाने कधीही जायला नाही पाहिजे. असत्याच्या मार्गाने जाऊ नये. पंथे म्हणजेच मार्ग या ठिकाणी सांगितलेले आहे. खोटारडेपणा करून वागू नये. खोटेपणाचा, असत्याचा कधीही अभिमान बाळगू नये वा उगीचच व्यर्थ गर्व सुद्धा आपण त्या असत्याचा करत बसता कामा नये.
अपकीर्ती ते सांडावी, सतकीर्ती वाढवावी, विवेके दृढ धरावी सत्याची. पहा, अप म्हणजे वाईट किंवा कु त्याला म्हणू आपण, आणि कीर्ती म्हणजे प्रसिद्धी किंवा महती. मग इथं अपकीर्ती म्हणजे वाईट प्रसिद्धी किंवा कुप्रसिद्धी आपण ज्याला म्हणू, आणि सत्कीर्ती म्हणजे तर आपल्याला माहितच आहे, अपकीर्तीच्या विरुद्ध सत्कीर्ती हा शब्द इथं आलेला आहे. सत म्हणजेच चांगली कीर्ती, म्हणजेच चांगली प्रसिद्धी. सत्कीर्ती म्हणजेच चांगली प्रसिद्धी. तर अपकीर्तीला बळी पडू नये, म्हणजेच आपण करत असलेलं जे कार्य आहे, आपल्या कार्यामधून किंवा आपण जे वागतो आपल्या वर्तनामधून आपली वाईट प्रसिद्धी होईल किंवा कुप्रसिद्धी होईल, असं वर्तन या ठिकाणी आपण नेहमी टाळलं पाहिजे. आपली वाईट प्रसिद्धी किंवा कुप्रसिद्धी होऊ देता कामा नये. तर चांगली कीर्ती, चांगली प्रसिद्धी व्हावी या दृष्टिकोनातून नेहमी आपलं वर्तन, आपलं कार्य या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. व विवेके दृढ धरावी वाट सत्याची. इथं विवेके दृढ धरावी म्हणजेच विवेकाने, सारासार विचाराने, चांगल्या विचाराने, आणि दृढ म्हणजेच ठाम निश्चयाने, मजबूत, ठोस अशा सारासार विचाराने, चांगल्या विचाराने वर्तन करून सत्याची वाट धरावी, सत्य मार्ग आपण पत्करावा, असं संत रामदासांनी या कवितेमध्ये सांगितलेलं आहे. अशा प्रकारे संत रामदासांनी या रचनेत आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितली आहेत व आदर्शत्वाची संकल्पना स्पष्ट करत असताना काय करावे व काय करू नये याचेही मार्गदर्शन केलेले आहे. त्याप्रमाणे आपणास या कवितेतून सत्याचा मार्ग स्वीकारावा, विवेकाने वागावे व आपली सत्कीर्ती वाढवावी असा संदेश यातून मिळतो. धन्यवाद.